नमस्कार मित्रांनो, मी शरद स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण पुन्हा एका महाराष्ट्राच्या नवीन बस स्टँडवर आलो आहोत आणि पाहू शकता मी माझ्या पाठीमागे हा जो रोड आहे पाठीमागे दिसतो परतवाडा ते अमरावती रोड आहे हा, आणि या रोडवरतीच हे बस स्टँड आहे परतवाडा बस स्थानक। तर चला आपण बस स्थानक पाहूया पहिले। सकाळ झालेली आहे, पूर्णतः सूर्यदेव उगवले आता परतवाडा बस स्टँड या ठिकाणी। छोटस गार्डन पण आहे बस स्टँड मध्ये, पाहू शकता। परतवाडा बस स्टँड एकदम रोडवरच आहे आणि 2 गेट आहे आतमध्ये आणि बाहेर जाण्यासाठी। तर मंडळी, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं परतवाडा शहर आणि इथून गाविलगड किल्ला, चिखलदरा असे टुरिस्ट प्लेस आहे। ते अमरावती 48 किलोमीटर आणि परतवाडा अकोला 104 किलोमीटर असं अंतर आहे। तर पाहू शकता मित्रांनो, सुधारित वेळापत्रक लावलेलं आहे परतवाडा बस स्टँडने। अमरावतीसाठी शटल सेवा आहे, भरपूर वेळ आहे अमरावतीसाठी। त्याच्यानंतर अकोलासाठी पण भरपूर वेळ आहे, नागपूरसाठी पण आहे। नागपूरसाठी 2 मार्गाने गाड्या आहे, मोर्शीसाठी पण भरपूर वेळ आहे। चिखलदरा, चांदूर बाजार आज इकडे रेग्युलर रूट आहे इकडे, आणि इकडे छत्रपती संभाजीनगर, अंजनगाव, सुरजी, दर्यापूर वगैरे हे सर्व इथे दिलेले आहे। या बाजूला पण दिलेले आहेत असे। तर हे जेमतेम असं वेळापत्रक। पुढील तिथे प्रवास याचे पण दर वाढलेले आहेत, पाहू शकता। साधी बस 1814 आणि शिवशाही बस 2533। इकडे मित्रांनो अमरावती ते परतवाडा, परतवाडा ते अमरावती शटल सेवा शिवशाही बस जास्त चालते। श्री हनुमान मंदिर परतवाडा बस स्टँडच्या जवळच आहे, अगदी लागूनच। पवन सुत हनुमान की जय। मंदिराच्या पाठीमागे बस स्टँडला लागूनच गॅरेज आहे एसटीचं, परतवाडा विभागीय कार्यालय। आणि मी रात्री उशिरा आलो इकडे, 9:30-10 वाजले होते आणि इथंच राहिलो। आणि ही आठवणीतली रात्र राहणार आहे माझी परतवाडा बस स्टँडची, कारण लॉजवर रूम भेटली नाही आपल्याला उशिरा आल्यामुळे। जेवण पण उशिरा झालं आणि मग इथंच झोपावं लागलं। अरे बापरे, विशेष भारी आहे। तर मंडळी, बस स्टँड पाहिलेलं आहे तुम्ही। आता आपण पाहणार आहोत इथून कोणत्या कोणत्या ठिकाणी गाड्या जातात। तर लाईव्ह दाखवतो तुम्हाला प्लॅटफॉर्मवर लागणाऱ्या गाड्यांची माहिती थोडक्यात। आता मित्रांनो, सर्वात पहिले जी गाडी लागली श्री गणेशा परतवाडा अमरावती नागपूर, आणि त्याच्या पाठीमागे परतवाडा अमरावती ते परळी वैजनाथ अशी गाडी 5:52 सकाळचे या ठिकाणी झाले। ही पाहू शकता बीड आगाराची परळी वैजनाथ गाडी, परतवाडा अमरावती ते परळी वैजनाथ मार्ग, कारंजा, वाशिम, हिंगोली, परभणी। सकाळचे 6 वाजले आहेत। गाडी लागली परतवाडा ते अकोला। अकोल्यासाठीचा हा सर्वात पहिला टाइम 6 वाजताचा। याच्यानंतर भरपूर टाइम आहे, पाहू शकता मित्रांनो। सकाळचे 6:25 झाले। गाडी लागली 6:30ची परतवाडा ते तुमसर मार्ग, मोर्शी, वरुड, काटोल, नागपूर, भंडारा, तुमसर। 2 वेळा यायच्या, एक 2:45 आहे आणि 6:30 आहे सकाळी। सकाळचे 6:30 झाले। इकडे लागली शिवशाही गाडी अमरावती परतवाडा अमरावती लागली, आणि इकडे परतवाडा भुसावळ लागली। ही जाते अंजनगाव, अकोट, शेगाव, खामगाव, मलकापूर, मुक्ताईनगर आणि भुसावळ, आणि तिकडे तुमसर गाडी। आणि हे पाहू शकता गोल आकार असं परतवाडा बस स्थानक सकाळचा हा व्ह्यू आहे। सकाळचे 6:45 गाडी परतवाडा ते उमरखेड निघाली आहे परतवाडा बस स्थानकावरून। सकाळचे 7 वाजले। चांदूर बाजार गाडी लागली परतवाडा चांदूर बाजार।
सातची अमरावती धारणी लागली आणि इकडे परतवाडा ते अकोट लागली. हे अजून बाकी आहे लागायची. 7 वाजले सकाळची मंडळी. ही गाडी लागली अमरावती आणि ही नागपूर रामटेक अकोट परतवाडा अशा प्रकारे. अमरावतीसाठी तर बरं रेग्युलर रूट आहे. 5-5 मिनिटातून गाडी आहे. तुम्ही बोर्डावर पाहिली तर हे पाहू शकता. परतवाडाचं गोलाकार असं चक्राकार बस स्टँड आहे आणि या बस स्टँडवर 10 फलाट क्रमांक आहे आणि इकडे एक्स्ट्रा 3 असे 13 फलाट क्रमांक आहे आणि कॉन्क्रीट आहे. पद्धतशीर एकदम मस्त. वातावरण चांगलं आहे. वरतून बघा पक्षी असे फिरतायत आणि इकडे हनुमान मंदिर आहे. सकाळी 7 वाजून 10 मिनिटाची गाडी. परतवाडा बुलढाणा अकोट शेगाव खामगाव बुलढाणा. परतवाडा चांदूर बाजार मोर्शी गाडी लागली. अमरावती बघा यात्रा सालबर्डीची यात्रा असते इकडे. कधी असते माहित नाही. कमेंट करून सांगा जर माहित असली तर. 7:15 वाजले. परतवाडा ते कंधार. अमरावती मुंगळगी वाशिम हिंगोली नांदेड कंधार लॉंग रूट. ही गाडी लागली परतवाडा चिखलदरा मळकी मोथा मार्गे चिखलदरा. दर तासाने ही गाडी असते सकाळच्या 7 वाजेपासून चिखलदऱ्यासाठी. 35 किलोमीटर अंतर आहे. हिल स्टेशन आहे आणि भरपूर पर्यटक प्रवास करतात या गाडीनं. 8 वाजून 15 मिनिटं सकाळचे गाडी लागली परतवाडा ते शिरसगाव घाट लाडकी. लोकल रूट आहे इथला. परतवाड्याहून खामगाव गाडी चालली 8:30ची. चांदूर बाजार ते खामगाव परतवाडा अंजनगाव सुरजी अकोट शेगाव खामगाव. परतवाडा ते परळी वैजनाथसाठी ही दुसरी गाडी चालली सकाळपासून. आता 1 तासा अगोदर पहिली गेली होती. आता कारंजा वाशिम हिंगोली परभणी असा मार्ग यायचा पण परतवाडा ते वैजनाथ परळी वैजनाथसाठी टायमिंग वगैरे नाही आहे. परतवाडा ते अकोट गाडी लागली आहे. 8:30 वाजलेले आहेत सकाळचे. अकोट 9:30 वाजलेत. अमरावती ते खंडवा मध्य प्रदेशचा हा मार्ग आहे आंतरराज्य. परतवाडा धारणे शेखपुरा बुडी खंडवा. सकाळचे 9:30 झाले. चांदूर बाजार गाडी लागली परतवाडा चांदूर बाजार कोंडवर्धा करजगाव चांदूर बाजार. तर 9:45 झाले. परतवाडा स्टेशनवर आली गाडी भोकरबर्डी. नागपूरहून गाडी आली गणेशपेठ आगाराची नागपूर ते भोकरबर्डी. कोणती लागली परतवाडा ते अमरावती. शटल सेवा आहे. चालूच राहते ही गाडी अमरावती. 12 नंबरचा प्लॅटफॉर्म. 10 वाजले सकाळचे आणि गाडी लागली आहे तुकईथळ समाडोह धारणी तुकईथळ ही गाडी लागलेली आहे. ते परतवाडा ते अमरावती ही गाडी कुठून जाते पाहूया. ही गाडी जाते मेघनाथपूर आसेगाव पूर्णा नगर आष्टी वलगाव आणि अमरावती. सकाळचे 10:15 झालेत. परतवाडा ते मूर्तिजापूर गाडी लागली. मार्ग आईचा पथरोड अंजनगाव दर्यापूर मूर्तिजापूर. परतवाडा कोला काकळा परतवाडा 10:15ची गाडी. 10:30 वाजले. परतवाडा चिखलदरा परतवाडा म्हणजे ही गाडी अपडाऊन करत असते. द हिल स्टेशन चिखलदरा. टाइम झाला 10:30. नागपूर ते इंदोर गाडी आंतरराज्य प्रवास MP साठी. अमरावती परतवाडा धारणी बरानपूर इंदोर. वाजलेत 11:15 सकाळचे. दर्यापूर गाडी लागली आहे. मुलताई ते दर्यापूर रूट आहे. वरुड मोर्शी परतवाडा अंजनगाव आणि दर्यापूर. तर परतवाड्याच्या ST कॅन्टीन मध्ये आपण नाश्ता करतोय. थोडासा हाफ पोहेची ऑर्डर केली आपण आणि थोडा रस्सा आला. तर या मंडळी पोहे खायला सकाळी मस्त असा पोटभर नाश्ता झालेला आहे आपला आणि आता चहा पण होऊन जाऊ द्या. धन्यवाद. तर या मंडळी चहा घ्यायला सकाळी ST कॅन्टीन. बस स्टँडवर बसून थोडा कंटाळा आला होता. तर म्हटलं आता चला परतवाड्याचं काही लोगो वगैरे दिसते का बघू. चौकामध्ये जयस्तंभ चौक आहे इथं आणि काही पाहायला मिळते का असं काही व्ह्यू. तर ते आपण कॅप्चर करू. थोडंसं बाहेर पण फिरा वाटते.
वाघाई दरवाजा परतोळा श्री क्षेत्र सिद्धक्षेत्र वाघमाता संस्थान हे या शेतकरी राजा र तर मंडळी वाघाई दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश करून आपण वाघा मातेचं दर्शन करणार आहोत. मंदिर आहे आतमध्ये परतवाड्याचं. पाहूया इथलं परिसर कसा आहे. मंदिर निर्माणचं काम चालू आहे इथं. वाघाई माता मंदिर परतवाडा. समोर पाहू शकता महाराष्ट्राचे प्रसिद्ध साहित्यकार राम शेवाळकर यांचं सभागृह आहे. चला तर मित्रांनो, दुपार झालेली आहे आणि शेगाव गाडी, हिंगणघाट गाडी, अजून बऱ्याचशा गाड्या लागायच्या बाकी आहे. तर आता मला उशीर होईल, मी जातो आता घरी. तर चला मित्रांनो, परतवाड्याहून आता आपण परतीचा प्रवास करत आहोत. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन बस स्टँडवर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.